डू यू हॅव एनी आयडिया कॉम्प्लिकेशन्स किती वाढणार आहेत आता? आधीच काय प्रॉब्लेम्स कमी आहेत की आता वाढतायत? सई, वी हॅड ऑलरेडी डिसाइडेड दिस की मॉमला काय सांगायचंय. नचिकेत आणि जाई फक्त फ्रेंड्स आहेत. तरीही तू का सांगितलंस की आपलं अफेअर आहे म्हणून? तुला काय वेळ लागलाय का ग? पेड नाही लागणार तर काय लागणार नचिकेत? कधी सई, कधी जाई. कधी शुद्ध मराठी बोलायचं, कधी इंग्रजी बोलायचं, कधी छोटे कपडे घालायचे, कधी भारतीय पेहराव करायचा. अरे काय चाललंय हे सगळं? गोंधळ उडालाय माझा. नक्की नक्की मी कोण आहे? माझाच मला प्रश्न पडतो. मी सई केतकर आहे की जाई जोशी आहे? मी किती खोटं बोलतेय आणि किती लोकांची खोटं बोलतेय? तुला तुला माहितीये नचिकेत, मला मला भीती वाटते रे. घरात जाताना चपला काढायच्या आधी 10 वेळा विचार करावा लागतो. सई इथे असती तर ती कशी वागली असती? जाईने हे केलं असतं का? नाही, जाईने हे नसतं केलं. नाही, जाईने हे केलं असतं. सई सई जाई सई जाई सतत आपापसात भांडत असतात आतल्या आत. नचिकेत, अरे मी नक्की कोण आहे? कोण आहे मी? माझं मलाच कळत नाहीये नचिकेत, मी कोण? I'm sorry, Sai. I'm really sorry. मला खरंच तुला हर्ट नाही करायचं ग. साई, तूच मला सांग, जाई आणि नचिकेतचा अफेअर आहे हे कळल्यावर प्रॉब्लेम तर होईलच ना? होऊ देत. माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला सगळ्यांसमोर विचारल्यावर माझ्या मनात जे होतं ते मी बोलून गेले. तेव्हा फक्त तुझा चेहरा डोळ्यासमोर आला नचिकेत माझ्या. जाई आणि सई जगासाठी जरी वेगळ्या असल्या ना तरी त्यांचं मन एकच आहे नचिकेत, आणि त्यात तू आहेस. नचिकेत, तू माझा फक्त मित्र नाहीयेस आणि तू मला फसवलंही नाहीयेस. त्यामुळे जे खरं होतं ते माझ्या तोंडून निघून गेलं, आणि आता त्याचे जे काही परिणाम होतील ना ते भोगायला मी तयार आहे. नाही, तू शांत हो पहिले, ओके? आणि इट डझंट मॅटर. वाटतंय ना त्यांना नचिकेत आणि जायचं अफेअर आहे, मग वाटू दे. इवन आय डोंट केअर. आपण यातून सुद्धा फक्त पॉझिटिव्ह साइड बघू. म्हणजे मॉम आणि आप्पांना पण हळूहळू सांगणार होतो की जाई आणि नचिकेत मध्ये क्लोजनेस आहे. ते फक्त आपण आत्ता सांगितलं. इट्स ओके. एक वीकने होणार आहे ते आत्ता झालंय. द फॅक्ट इज वी स्टिल हॅवंट लॉस्ट द फाईट. लेट्स होप की जाई आणि नचिकेतचं रिलेशनशिप मॉमला ऍक्सेप्टेड असेल, सो दॅट आपण आपला पॉइंट प्रूव्ह करू शकू. Just remember one thing. I'm always with you. आमचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि आमच्यामध्ये आता कुणी जरी आलं तरी ते तुटणार नाहीये. तुम्ही आता का आलाय तिथे? नाही, खरं म्हणजे तुझ्या दारात यायला मला अजिबात आवडत नाही, पण बातमीच अशी आहे की यावं लागलं. रिअली? तुझ्यासाठी पेढे घेऊन आलोय. पेढे? व्हॉट इज ऑल दिस? माझ्या नातीचं लग्न मोडलं
आणि ती एका मोठ्या संकटातून वाचली म्हणून हे पेढे घे घे. अगं आमच्याच दुकानातले आहेत. खरं म्हणजे एवढे पेढे मी कोणालाही देत नाही, पण तुला म्हणून देतोय. बघतेस काय अशी? माझ्या नातीला फूस लावून एक कांगारू पळवून नेणार होतं, पण आता ते होणार नाही. म्हणून म्हटलं की आपल्या आनंदात आपल्या शेजाऱ्यांनाही सहभागी करून घ्यावं. नचिकेत देशपांडे नावाचं एक अरिष्ट आता कायमचं टळलंय. How dare you say that? Get out of here. Just get out. आता मी याला नाही सोडणार. आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. मला वाटलं ते आप्पा केतकर आहेत. हरकत नाही, मला राग आलेला नाहीये. पण मला खूप राग आलाय. कोणाचा? आप्पा केतकर. हु एल्स? हा, आप्पा. ते जाऊ द्या. मला तुमच्याशी काही बोलायचं होतं. आपण मी आत येऊ का? हो हो, प्लीज या ना. या. एक मिनिट, तुम्ही बसा ना प्लीज. प्लीज बसा. मी आलेच. आय एम सो सॉरी अबाउट दिस. धन्यवाद. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? अरे हो. हा, इरावती ताई. इरावती जी, आपल्याला माहिती आहे की सई आणि नचिकेतचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. म्हणजे अजूनही आहे. पण अचानक त्या दोघांच्या मध्ये ही जाई जोशी आल्यामुळे सगळी गडबड झाली. म्हणूनच खरं म्हणजे मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुमच्या त्या नचिकेतला सांगा की अरे बाबा, त्या जाई जोशी पासून जरा लांबच राहा, नाहीतर माझी सई एकदम फार कोलमडून पडेल. हो, एका हातबल बापाची एक विनंती आहे. प्लीज, हात वगैरे जोडायची काही गरज नाहीये. पण आताच आप्पा केतकर येऊन गेले, मला पेढे देऊन गेले, अतिशय आनंदात होते कारण सई आणि नचिकेतचं लग्न होणार नाहीये. आणि आता तुम्ही येऊन मला काहीतरी वेगळंच करायला सांगताय. नाही, ते जे काही असेल तरी तुम्ही जे सांगताय ते मी करणार नाहीये. आय एम गोइंग टू लेट माय सन डिसाइड फॉर हिमसेल्फ. आणि मग त्याचं डिसिजन झाल्यानंतर तो डिसिजन मान्य करायचा की नाही हे मी ठरवणार. पण ती जाई जोशी. वन सेकंड. मी सईला रिजेक्ट केलं म्हणून मी जाईला ऍक्सेप्ट केलं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि एक वडील म्हणून तुमच्या मुलीबद्दलच्या तुमच्या भावना मला लक्षात येत आहेत, अँड आय रिस्पेक्ट दोज. बट ॲट द सेम टाइम यू शुड ऑल्सो रिस्पेक्ट माय फिलिंग्स अँड माय डिसिजन्स ॲज अ मदर. हो, पण प्लीज, या विषयावर याहून जास्त डिबेट करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये, वेळही नाहीये. सो इफ यू कॅन. हा हा. ऐका, तयार आहात ना सगळे? आता केव्हा येईल ना ती? हो हो, येऊ दे तिला.
खरं म्हणजे प्रेमभंगाचं दुःख काय प्रेमभंगाचं दुःख खूप मोठं असतं. जरा मोठ्याने ऐकू येत नाहीये. अरे हो काय प्रेमभंगाचं दुःख खूप मोठं असतं. तिचं मन वळवण्यासाठी आपण हे गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळून तेवढाच खारीचा वाटा उचलूया काय. मा डॅम्बिस निघाला तू नचिकेत देशपांडे. आपण फसलो का मानसी? हो ना, त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर गेलो आपण. माझ्या समोर आला ना तर चांगला खडसावणार आहे त्याला. मला पण असा राग आलाय ना त्याचा. कल्पना त्या जाईमध्ये असं काय आहे जे माझ्या सईमध्ये नाहीये. जाऊ द्या हो वहिनी, आता आपण सईचं मन रमवूया आणि यातून तिला बाहेर काढूया. हो हो. खूप मोठा धक्का बसला असेल बिचारीला. अरे वा, काय चाललंय सगळं? अगं आज आपण गाण्याच्या भेंड्या खेळायच्या आहेत. अरे वा. पण असं अचानक का? हे तुला आवडतात ना म्हणून. हो. चला चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. चला चालू सुरू कर. लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे, लागा चुनरी में दाग. मी आता सगळ्यांसाठी मसाला दूध आणते. हा मी आले साहेब, आजीला मदत करते. हा अहो, अति दुःखामुळे अशी वागते का हो ही. असं हिच्याकडे बघितल्यावर असं वाटत तर नाही ही दुःखी आहे म्हणून. पण दुःख लपवत असेल का ती. हो ना, म्हणजे तिच्या मनावर खोल परिणाम झाला असेल. हो, नको नको ते विचार येत असतील तिच्या मनात. हो येत तर असतीलच ना. अरे प्रेमभंगामुळे आत्महत्या केलेली लोक मी बघितलेली आहेत स्वतः. अगं बाई, हो ते 23 मधले साळुंके माहितीयेत ना. त्यांच्या मुलीला वेड लागलं प्रेमभंगामुळे. ईश्वरा, तिच्या मनातले विचार आहे ना ती व्यक्त करत नाहीये रे, म्हणून असं सगळं होतंय. तिची घुसमट होत असेल नाही रे. दादा, ती यातनं बाहेर पडेपर्यंत आपण तिला सांभाळून घेतलं पाहिजे रे. हो हो हो. मला खूपच काळजी वाटते बाई आता सईची. कल्पना लगेच होऊ काय, होईल होईल सगळं. आजी, मला ना घरातल्या सगळ्यांची काळजी वाटते ग. असे विचित्र का वागतात माझ्याशी? त्याला कारण आहे बाई. कारण? कसलं कारण? आणि आज असं अचानक त्या गाण्याच्या भेंड्या खेळायचं काय ठरवलं? तुला दुःखातून बाहेर काढण्यासाठी धडपडतायत सगळे बिचारे. दुःख? कसलं दुःख? अगं जाई आणि सई एकच आहे ते आपल्याला माहितीये, त्यांना बिचारांना कुठे माहितीये. आणि आता त्यांना असं वाटतंय की नचिकेत जाईच्या प्रेमात पडलाय म्हणजे तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अरे देवा, असं आहे का सगळं? अगं म्हणून तर ते तुला जास्तीत जास्त आनंदात ठेवायचा प्रयत्न करतात सगळे. पण आजी, मगाशी मी जेव्हा गाणी म्हणत होते तेव्हा असे विचित्र नजरेने का बघत होते सगळे माझ्याकडे? अगं या सगळ्याचा तुझ्यावर काहीच परिणाम झाला नाही याचं त्यांना आश्चर्य वाटतंय. आता बघ, याचे पण वेगवेगळे अर्थ काढतील सगळे. बघितलंस ना आजी, एक खोटं बोललं की किती काय काय करावं लागतं. काय करू मी आता? काय खोटं खोटं रडत बसू त्यांच्या समोर? काही करू नकोस, आहेस तशीच राहा. आणि काय करू? मज्जा बघ सगळ्यांची.
तुला तर काय सगळी मजाच वाटते ना आजी. बर चल 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 लवकर, मसाला दूध गार होईल नाही तर. झालं. चल. चला मसाला दूध घ्या. घ्या ना बाबा. घे रे काका. आजी घे. हा दे. काकू आणि मला सांगा कसं झालंय ते. आजी गेल्या वर्षी आठवतंय ना तुला, मी ताकात मसाला घातला होता दुधाच्या ऐवजी. आणि बाबा म्हणाले होते की हे दूध ना लस्सी सारखं लागतंय. आणि मग आजीने पिऊन बघितलं तेव्हा कळलं की काय गडबड झाली होती. एक वेगळाच पदार्थ तयार झाला होता ना त्या दिवशी. सईची काय अवस्था आहे ते सांगू का नचिकेतच्या आईला? त्यांनी समजवलं तर नचिकेत नक्की ऐकेल. वा, अहो बघा ना, वा खूप छान दिसतीये सई साडी. मस्त. काकू अगं पण ही साडी कोणासाठी? अगं कुणासाठी काय, तुझ्यासाठी. गेल्या आठवड्यात नाही का मी माझ्या मैत्रिणीकडे जाताना अशीच साडी नेसले होती आणि ती तुला खूप आवडली होती. म्हणून मग मी त्याच दुकानात जाऊन तशीच्या तशी साडी तुझ्यासाठी विकत घेऊन आले. हो काकू, साडी खूपच छान आहे, खूप आवडली मला. नवीन साडी कशासाठी आणायची? तुझीच साडी कधीतरी नेसले असते ना मी. अगं सई, एकच तर पुतणी आहे आम्हाला, आणली तिच्यासाठी एखादी साडी तर कुठे काय बिघडलं. तेच ना. हो काका, पण खूप महाग असेल ना ही साडी. सई, तुला आवडली आहे ना, मग किमतीचा विचार अजिबात करू नकोस. हो, आणि केले तुझ्या आनंदासाठी थोडेसे पैसे खर्च तर काही बिघडत नाही. तू फक्त खुश राहा, बाकी काही इच्छा नाही आमची. काकू अगं मी खुशच आहे. हे बघ सई, आपल्या मनातलं दुःख आपल्या माणसांकडे बोलून दाखवायला काहीच हरकत नाहीये. हो, मन मोकळ करायचं आपल्या घरातल्यांकडे. मी तर म्हणते तुला रडावंसं वाटत असेल ना तर रड, अगदी बिनधास्त रड. पण अशी मनातल्या मनात घुसमटत राहू नकोस. हो सई, व्यक्त हो, तुला खूप गरज आहे त्याची. हो मी होते. मी आले हा जरा. अहो वहिनी, काय ग? मी अहो बादली घेऊन कुठे निघाला? हो, जरा महत्वाचं काम आहे, घाल आतमध्ये. हो हो. वहिनी, वहिनी पण ना. छान दिसतीये साडी. तू असं कर ना, वर जाऊन नेसून येतेस का साडी? अगं आता कशाला? मी नेसवते तुला. चल, आहो आलेच. नंतर अगं मी नेसवते ना तुला. इरावती बाई, इरावती वहिनी, वहिनी, वहिनी सो मिडल क्लास. सुनबाई, सुनबाई, तुम्ही इथून कुठे जाताय? ईश्वरा, इथून नाही अप्पा, ते मला पुढच्या दाराने बाहेर जायचं होतं. पण ते पुढचं दार मागे कसं आलं? सगळा गोंधळच होतो नाही माझा. जाऊ दे, जाते मी आता. मी तू इथं का उभी आहेस? एक मिनिट. तुमच्या सुनेने आता मला हाक मारली म्हणून मी इथे आले, नाही तर मला काही हौस नाही इथे यायची. कान वाजले असतील तुझे.
यू नो व्हॉट, टॉकिंग टू यू इज लाईक बँगिंग युअर हेड अगेन्स्ट अ वॉल. आणि मला हे करायची अजिबात इच्छा नाहीये आणि वेळही नाहीये माझ्याकडे. माझ्या सईला मी त्या कांगारूच्या तावडीतून सोडवलंय. आता त्या जाईचीही मी सुटका करणार आहे. तर यातून बाहेर पडायचं असेल तर वी जस्ट हॅव वन ऑप्शन. काय? जाईला काही दिवस गायब करायचं. हो नचिकेत, पण नचिकेत, तुझ्या आईने नेमकं मला आजच बोलवलंय भेटायला. कशासाठी? कामासाठी ना? माहिती नाही, म्हणजे काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणाले. आता काय बोलायचं हिला? गॉड, आय एम रिअली वरीड नाउ. अरे ठीक आहे नचिकेत, काही हरकत नाही. मी आज जाऊन भेटते त्यांना आणि मग आपण जाईला काही दिवसांसाठी गायब करून टाकूया. हो, पण सांगशील काय तिला? सांगेन रे मी काहीतरी. ओके, ऑल द बेस्ट. हां चल, येते मी. या. येते. आय जस्ट होप मॉम काही अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करणार नाही.